मुंबईमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान मुंबईत फटाके आणि रॉकेटवर बंदी घालण्यात आली आहे। 11 मे पासून 9 जून पर्यंत फटाके आणि रॉकेटवर बंदी घालण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी हे आदेश काढलेत आणि या दरम्यान फटाके आणि रॉकेट उडवणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। भारत पाकिस्तान सीमेवरील या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय घेण्याचं एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे अमित। सायरन वाजल्यानंतर लोकांनी सतर्क व्हावं असा त्याचा उद्देश आहे। त्याचमध्ये जर फटाके किंवा रॉकेटचे आवाज आले तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये। या फटाक्यांच्या आवाजामुळे सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुंबईमध्ये फटाके फोडण्यावरती इथून पुढे बंदी असणार आहे। संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा महत्त्वाचा निर्णय। श्रीकृष्ण आवटी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। कृष्ण, आपण बघतोय फटाके फोडण्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे, काय तपशील आहे? नक्कीच अमित, आपण पाहू शकतो भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांचा हा मोठा निर्णय आपण म्हणू शकतो। थेट 11 मे पासून जे आहे ते 19 जून पर्यंत फटाके असतील, रॉकेट असतील, असे कोणतेही जे फटाके किंवा रॉकेट हे बंदी उडवण्यास किंवा फोडण्यास थेट जे आहे मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आली आणि जो कोणी असा आढळला तर त्यावरती थेट कारवाई देखील होणार आहे। आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मुंबईभर जे आहे किंवा चौपाटी असेल, मरीन ड्राईव्ह परिसर असेल, समुद्रकिनारी ज्या प्रकारे सुरक्षा देखील पोलिसांकडून वाढवण्यात आलेली आहे, त्याच अनुषंगाने किंवा त्याच दृष्टिकोनातून जे आहे पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांचा हा मोठा निर्णय आहे। अनेकदा पाहायला गेलं तर आपण नागरिकांमध्ये असतील किंवा मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून हा मोठा निर्णय जो आहे तो मुंबई पोलिसांकडून थेट घेण्यात आलेला आहे। कृष्ण, आणि तोपर्यंत जर कोणी असे फटाके फोडले किंवा रॉकेट उडवले तर त्या संदर्भात कारवाई पण होणार आहे। नक्कीच अगदी पाहायला गेलं तर मुंबई असेल किंवा अनेक ठिकाणी जे फटाके किंवा रॉकेट जर उडवले तर पोलिसांच्या निदर्शनास आल्यावरती थेट मुंबई पोलीस असेल थेट कारवाईचे निर्देश जे आहेत ते करण्यात असे आदेश देखील थेट देण्यात आलेले आहेत।